श्री राम जय जय राम, 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 श्री राम जय राम. नमस्कार. आज दिनांक 29 जानेवारी. श्रीराम जय राम जय जय राम. नामात दृढभाव कसा येईल? नमस्कार. आज दिनांक 29 जानेवारी. श्रीराम जय राम जय जय राम. नामात दृढभाव कसा येईल? नामात प्रेम नामानेच येणार. हे प्रेम यायला विषयावरचे प्रेम कमी करायला पाहिजे. दृढ निष्ठा पाहिजे. नामच तारील, नामच सर्व काही करील असा दृढ भाव पाहिजे. तो ठेवून व्यवहारातले प्रयत्न चालू ठेवावेत. पण यश देणारा परमात्मा असा भाव पाहिजे. वैद्याकडचे औषध आपण गड्याकडून आणवतो, पण गुण गड्याने दिला असे नाही म्हणत. याच्याही पुढे जाऊन वैद्याच्या औषधाने आलेला गुण परमात्म्यानेच दिला असे का मानित नाही? परमात्म्याला शरण जाणे म्हणजे परमात्मा आपला आहे. त्याच्या वाचून आपल्याला दुसरे कोणीही नाही. आपण काही करीत नसून सर्व तोच आपल्या हिताकरिता करतो आहे असा दृढ विश्वास ठेवणे. आपण आपल्या बायको मुलांवर प्रेम करतो कारण त्यांना आपले म्हटले म्हणून. म्हणजे प्रेम हे आपलेपणात आहे. मग परमात्म्याला आपले म्हटले म्हणजे सहजच त्याच्यावर प्रेम बसणार नाही का? दुसरे असे की भगवंत हा आपला जिवलग सखा आहे. तो सर्व काही आपल्या हिताकरिताच करतो आहे असा विश्वास धरल्यावर काळजीला तरी जागा कुठे उरली? आपली देहबुद्धी नाहीशी होण्यातच आपले हित आहे. परमात्म्याच्या ठिकाणी आपलेपणा उत्पन्न व्हायला त्याच्या नामाशी पुष्कळ सहवास पाहिजे. सिद्धीच्या चमत्काराच्या पाठीच लागू नये. ती आपल्या मार्गात विघ्ने आहेत. उलट त्यांनी आपल्या पाठीच लागले पाहिजे. एखाद्याला साप चावत नाही, पण त्यात विशेष ते काय? सापात काय किंवा कशातही काय? भगवतभाव आपलेपणा पाहता यावा म्हणजे कोणीही आपले शत्रू होणार नाहीत. आई आपल्याजवळ आहे या भावनेने मूल जसे निर्भय असते, तसे भगवंत आपल्यापाशी आहे या भावनेने आपण निर्धास्त व्हावे. आपल्याला ज्या गावाला जायचे आहे त्या गावाची गाडी आली की नाही एवढे पाहावे. गाडीत कोण भेटतो याला फारसे महत्त्व नाही. समजा गाडीत आपल्याला कोणीच भेटले नाही तर आपण स्वस्थ झोप घेत आपल्या गावी जातो. त्याचप्रमाणे आपण आपले साधन करावे. सृष्टीची तत्वे किती आहेत वगैरेच्या भानगडीत पडू नये. त्याचा निकाल कधीच लागायचा नाही. शंका गेल्याशिवाय नाम स्थिरच होत नाही हे लक्षात ठेवा. देहबुद्धी जोपर्यंत आहे तोपर्यंत नामाचे महत्त्व कळणार नाही. आपला उद्धार व्हावा असे वाटत असेल तर नामस्मरण सोडू नये. परमात्मा जसा निरुपाधिक आहे तसे नामही निरुपाधिकच आहे. श्रीराम जय राम जय जय राम. महाराज आपल्याला सांगतायत की नामात दृढ भाव असणं हे अत्यंत आवश्यक आहे. जसं आपण विषयांवर प्रेम करतो, आपल्या आयुष्यात आपल्या प्रपंचात आपल्याला जे विषय ज्या गोष्टी आवडतात, आपली बायका मुलं, आपले इतर विषय, त्यावर आपण जसं मनापासून प्रेम करतो कारण या गोष्टींच्या सहवासात आपण असतो म्हणूनच त्यांच्याविषयी आपल्याला एक आत्मीयता असते. तसंच जर आपण भगवंतावरही प्रेम केलं तर तो आपल्याला आपला सखा निश्चितच वाटू शकेल नाही का? भगवंत हा एकमेव आहे जो खरं तर सर्वार्थाने आपली काळजी वाहतो आहे. आपल्या अत्यंत हिताचं काय आहे ते त्याला माहिती आहे आणि तेच तो करतो आहे. हा दृढ भाव आपल्या ठायी येणं अत्यंत आवश्यक आहे. आणि असं ज्यावेळी घडतं त्यावेळी आपण त्याच्या नामात त्याच्यात दंगून जातो आणि मग दुसरं काहीही मागण्याची आपल्याला इच्छाच उरत नाही. असा हा दृढ भाव आपल्या भगवंताविषयी आपल्यात निर्माण हो आणि आपल्या आयुष्यात आपलं समाधान, आपला आनंद आपल्याला लाभो हीच त्या गुरुचरणी प्रार्थना.
तुम्हा साऱ्यांसाठीच खूप सारे गुरु ब्लेसिंग्स. श्री स्वामी समर्थ. जय गुरुदेव.